नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश निरंजन तायडे, उच्च माध्यमिक शिक्षक, कोशटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय, पुसद, जिल्हा यवतमाळ. मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणातील पहिला घटक अभ्यासला होता. त्यामध्ये युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे दुष्परिणाम हे आपण बघितले. या धर्मयुद्धामध्ये ज्या ज्या लोकांनी धर्मयुद्धाला पाठिंबा दिला त्यांच्याबद्दल माहिती आपण घेतली. याशिवाय या धर्मयुद्धामध्ये ख्रिश्चनांना आलेलं अपयश, त्या अपयशाची कारणे ही सुद्धा आपण अभ्यासली. याचबरोबर धर्मयुद्धांचे जे परिणाम झाले ते सुद्धा अभ्यासले. आज आपण या प्रकरणामधील दुसरा घटक अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे युरोपातील प्रबोधनाचा काळ. युरोपातील प्रबोधनाचा काळ आणि या कालखंडामध्ये नेमक्या कोणत्या घटना घडून आल्या याबद्दल सविस्तर माहिती ही आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, ही माहिती अभ्यासत असताना आपल्याला बघावं लागेल की युरोप खंडामध्ये प्रबोधनाचा काळ नेमका कोणता होता. याबद्दल माहिती जाणून घेत असताना आपल्याला दिसून येतं की प्रबोधनाचा आरंभ जो आहे तो आरंभ 14वे शतक हे मानले जाते. म्हणजे युरोप खंडामध्ये प्रबोधनाला जो आरंभ झालेला आहे तो 14व्या शतकापासून झालेला आहे. तर प्रबोधनाचा उत्कर्ष काळ जो आहे तो उत्कर्ष काळ 15वे व 16वे शतक मानला जातो. हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ म्हणून गणला जातो. आपण बघतो की ही जी 300 वर्ष आहेत, या 300 वर्षामध्ये बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित असलेल्या संस्कृतीचा पाया घातला गेला. म्हणजे 300 वर्षामध्ये मनुष्य हा बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित संस्कृती निर्माण करू लागला. माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवनपद्धतीला या कालखंडामध्ये एक नवीन दिशा प्राप्त झाली. बुद्धी, त्याचबरोबर प्रतिभा आणि जीवनपद्धती याला एक नवीन दिशा प्राप्त करण्याचं काम हे या कालखंडामध्ये घडून आलं. त्याचबरोबर आपण पाहतो की विश्वाची जी काही रहस्य आहेत ती रहस्य वैज्ञानिक पद्धतीने उलगडण्याचं काम जे आहे ते कामसुद्धा या प्रबोधन कालखंडामध्ये होऊ लागलं. याचबरोबर आजपर्यंत दुर्लक्षित असलेले विषय की ज्याकडे एवढ्या चांगल्या पद्धतीने बघितल्या जात नव्हतं ते दुर्लक्षित विषय म्हणजे काव्य, त्याचबरोबर नाटक, याशिवाय साहित्य, ह्या दुर्लक्षित विषयसुद्धा या कालखंडामध्ये हाताळण्यात येऊ लागले. एवढंच नाही तर विज्ञानाचे नवनवे प्रयोग, हे विज्ञानाचे नवनवे प्रयोगसुद्धा या कालखंडामध्ये करण्यात येऊ लागले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वाचा विचार करत असताना विश्व कसं निर्माण झालं, त्याचं अस्तित्व नेमकं कशा प्रकारे आहे आणि विश्व का निर्माण करण्यात आलेलं असावं याचा विचार करत असताना सुरुवातीला ईश्वर हा केंद्रबिंदू मानला जात होता. पण प्रबोधन कालखंडामध्ये विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करत असताना आता मात्र ईश्वराच्या ऐवजी मानव हा
केंद्रबिंदू मानला गेला आणि मानव या विचाराचा केंद्रबिंदू मानला गेल्यामुळेच याला मानवतावाद असं म्हटलं गेलं. तर अशा प्रकारे प्रबोधनामध्ये हा जो बदल आहे तो बदल आपल्याला या युरोप खंडामध्ये बघायला मिळतो. युरोप खंडामध्ये पुढे याच प्रबोधन कालखंडात आणखी काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या, जसं की जे धाडसी दर्यावर्दी असतील, या दर्यावर्दींना दुसऱ्या देशामध्ये जाऊन, दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन नवीन भूप्रदेश, नवीन भाग शोधण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं कार्य हे त्या देशातील शासकांकडून करण्यात आलं. हे प्रोत्साहन त्या शासकांकडून केल्यामुळे अनेक दर्यावर्दी लोक हे आपल्या देशातून बाहेर जाऊन नवनवीन भूप्रदेश शोधू लागले. ज्या ज्या भागामध्ये हे दर्यावर्दी जात असत त्या भागामधील अनेक प्रकारची माहिती, उदाहरणार्थ फळे, त्याचबरोबर फुले, याशिवाय झाडे, नवनवीन प्राणी, एवढंच नाही तर विविध शस्त्रास्त्रे या सर्वांची माहिती काढून ते आपल्या देशामध्ये देत असत. त्याच्यानंतर प्रबोधन कालखंडामध्येच निकोलस कोपर्निकस या कोपर्निकसने एक प्रतिपादन केले, ते म्हणजे ग्रहमाला ही पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे. आतापर्यंत एक सिद्धांत मानला जात होता की ग्रहमाला ही पृथ्वी केंद्रित आहे, परंतु निकोलस कोपर्निकसने हा सिद्धांत खोडून एक नवीन सिद्धांत प्रस्थापित केला, तो म्हणजे ग्रहमाला ही पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे. आणि त्याने मांडलेल्या या सिद्धांताला पाठिंबा देण्याचं काम जे केलं गेलं ते गॅलिलिओच्या दुर्बीण संशोधनामुळे. गॅलिलिओने 1609 मध्ये सुधारित दुर्बिणीचा शोध लावला आणि ह्या दुर्बिणीमुळे खगोल संशोधनाला गती प्राप्त झाली. कोपर्निकस आणि केपलर यांनी जे काही सिद्धांत मांडले होते त्या सिद्धांताला पुष्टी देण्याचं काम गॅलिलिओच्या वैज्ञानिक पद्धतीमुळे झाले. अशा प्रकारे प्रबोधन कालखंडात भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनाला सुद्धा चालना प्राप्त झाली. अशा प्रकारे प्रबोधन कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडून येत होते. या गॅलिलिओबद्दल थोडक्यात आपण माहिती बघूया. गॅलिलिओचा कालखंड जो आहे तो आहे 1564 ते 1642. गॅलिलिओ याने एक पद्धत रूढ केली. ती पद्धत म्हणजेच निरीक्षण करणे, त्याचबरोबर सिद्धांत मांडणे, अशी ही तर्कशुद्ध पद्धत तर निरीक्षण करणे व सिद्धांत मांडणे ही पद्धत रूढ करण्याचं काम गॅलिलिओकडून करण्यात आलं. निरीक्षण करणे व सिद्धांत मांडणे. त्याचबरोबर
हा आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक मानला जातो. गॅलिलिओ हा आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक मानला जातो. त्याचबरोबर याच्या संदर्भात अजून एक सिद्धांत, आणखी एक सिद्धांत आपल्याला बघायला मिळतो, तो म्हणजे की भिन्न वजनाच्या वस्तू खाली पडण्याचा वेग हा सारखाच असतो. वजन कितीही असेल तरी खाली पडण्याचा जो वेग आहे तो वेग सारखाच असतो. कालपर्यंत ॲरिस्टॉटलने जे मत मांडलेले होते ते मत म्हणजे की जड वस्तू असेल किंवा वजनदार वस्तू असेल तर ती वस्तू लवकरात लवकर खाली पडते. परंतु गॅलिलिओने पिसाच्या झुलत्या मनोऱ्यात प्रयोग करून हा सिद्धांत मांडला की भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग हा सारखाच असतो. वस्तू हलकी असो या जड, त्या वस्तू खाली पडण्याचा जो वेग आहे तो वेग सारखाच असतो, असा एक सिद्धांत गॅलिलिओने मांडलेला आहे. याचबरोबर सुधारित दूरदर्शक म्हणजेच दुर्बीण बनवून त्याने एक नवीन क्रांती ही घडवून आणली. त्याचबरोबर आपण बघतो की ही जी दुर्बीण त्याने बनवली त्या दुर्बिणीचा फायदा हा दर्यावर्दींना मोठ्या प्रमाणात झाला. नवनवीन भौगोलिक शोध लावण्यासाठी ह्या दर्यावर्दी लोकांनी या दुर्बिणीचा मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतला. याचबरोबर समुद्रामधील भूमीचा शोध घेण्यासाठी सुद्धा ही दुर्बीण आपल्या उपयोगी पडली. याचबरोबर दुर्बिणीच्या साहाय्याने गॅलिलिओने गुरु या ग्रहाचे 4 मोठे व तेजस्वी उपग्रह सुद्धा शोधले. म्हणजे गुरुचे 4 उपग्रह शोधण्याचं काम जे आहे ते काम सुद्धा या गॅलिलिओने केलेलं आहे. या सर्व भिन्न भिन्न गोष्टी केवळ प्रबोधन कालखंडामध्ये घडून आल्या. त्याचबरोबर आपण बघतो की चंद्राबद्दल ॲरिस्टॉटलने जे मत मांडलेले होते ते सुद्धा खोडण्याचं काम या गॅलिलिओने केलेलं आहे. अर्थात त्यासाठी त्याने दुर्बिणीचा वापर केला आणि ॲरिस्टॉटलने जे मत मांडलेले होते ते मत खोडण्याचं कामसुद्धा केले. ॲरिस्टॉटल म्हणतो की चंद्र हा गुळगुळीत आहे, त्याचबरोबर तो स्वयंप्रकाशी आहे. चंद्र हा गुळगुळीत असून तो स्वयंप्रकाशित आहे. परंतु गॅलिलिओने हे सिद्ध करून दाखवलं की चंद्र हा गुळगुळीत नसून चंद्रावर डोंगर त्याचबरोबर दऱ्यासुद्धा आहेत. चंद्रावर डोंगर व दऱ्या असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो परप्रकाशित आहे. हा चंद्र परप्रकाशित आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या विचारसरणी होत्या, या जो सिद्धांत होता तो सिद्धांत खोडून काढण्याचं काम या ठिकाणी गॅलिलिओने केलेलं आहे. त्याचबरोबर गॅलिलिओ म्हणतो की सूर्यावर डाग आहेत. अर्थात या सूर्यावरील डागाचे निरीक्षण करणारा तो पहिला शास्त्रज्ञ मानला जातो. सूर्यावर डाग आहेत असे निरीक्षण करणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणून गॅलिलिओला ओळखल्या जातं. खरं तर भारतामध्ये सुद्धा इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये वराह मीर याने सुद्धा बृहत संहिता नावाचा जो ग्रंथ लिहिला
त्या ग्रंथामध्ये तमसकिलक असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे गॅलिलिओच्याही आधी बृहत्संहितेमध्ये वराहमिराने सूर्यावर डाग असल्याचं लिहून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे या गॅलिलिओबद्दल जी माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी बघितली. वराहमिहिर याने लिहिलेला ग्रंथ बृहत्संहिता. संहिता निर्मिती काळ 6वे शतक आणि सूर्यावर डाग असल्याचा उल्लेख जो झालेला आहे त्याला म्हटल्या गेलेला आहे तमसकिलक. मित्रांनो, प्रबोधन कालखंडात जे बदल घडून आलेले आहेत त्या बदलांमध्ये एक बदल म्हणजेच युद्धतंत्रामध्ये बदल. युद्धतंत्रामध्ये बदल घडून येण्याचं कारण काय? तर ते कारण म्हणजे या ठिकाणी लागलेला बंदुकीच्या दारूचा शोध. बंदुकीच्या दारूच्या शोधामुळे युद्धतंत्रामध्ये बदल घडून आले. त्याचबरोबर दुसरा म्हणजे ज्ञानाचा प्रसार. मग ज्ञानाचा प्रसार होण्यामागचं कारण काय? तर ते कारण होतं छपाईचा शोध. छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळे ज्ञानक्षेत्रामध्ये सुद्धा बदल जो आहे तो बदल घडून आलेला आहे. छपाईमुळे मोठ्या प्रमाणात ज्ञानाचा प्रसार जो आहे तो प्रसार झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर या छपाईच्या बाबतीत ज्याने योगदान दिलेलं आहे तो म्हणजे जोहान्स गुटेनबर्ग. जर्मनीमधील शास्त्रज्ञ गुटेनबर्ग जो आहे त्या गुटेनबर्गने 1440 छपाईचा शोध लावला. त्याचबरोबर पुढे इटलीमध्ये 1451 छापखाना सुरू झाला. जर्मनीतील जोहान्स गुटेनबर्ग याने 1440 छपाईचा शोध लावला. तर 1451 इटलीत पहिला कारखाना सुरू झाला. या छपाईच्या शोधामुळे किंवा छपाईचा शोध हा जगाला प्रबोधन कालखंडामध्ये मिळालेली सर्वोच्च देणगी आहे. छपाईचा शोध हा प्रबोधन कालखंडामधील जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी आहे. यामागचं कारण असं की छपाईमुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं. आपण बघतो की पुढे 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये आधुनिक विद्यापीठं स्थापन झाले आणि या विद्यापीठामध्ये जो अभ्यासक्रम ठेवण्यात आलेला होता तो म्हणजे विविध प्रकारची महाकाव्य. या महाकाव्यामध्ये इलियड आणि ओडिसी ही महाकाव्य येतात. इलियड व ओडिसी. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची ग्रीक नाटके, त्याचबरोबर विविध वक्त्यांची भाषणे, ख्यातनाम वक्त्यांची भाषणे, त्याचबरोबर ललित साहित्य, चित्र, शिल्पकला, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास इत्यादी विषयांचा समावेश झाला आणि या विषयांच्या अभ्यासामुळे लोक स्वतंत्रपणे विचार करू लागले. तर अशा प्रकारे प्रबोधन कालखंडामध्ये विविध प्रकारचा बदल आपल्याला बघायला मिळतो. याचबरोबर आपण धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा नेमके काय बदल झाले ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये बघू आपण कॅथॉलिक चर्च. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की ख्रिश्चन धर्मामध्ये 2 पंथ येतात. ते 2 पंथ म्हणजे कॅथॉलिक पंथ व दुसरा म्हणजे प्रोटेस्टंट. प्रबोधन पूर्व कालखंडामध्ये म्हणजे प्रबोधनाच्या आधी चर्च ही केवळ धार्मिकच नव्हे तर लोकांच्या व्यक्तिगत जीवनावर नियंत्रण करणारी संस्था होती. चर्चमधील जे धर्मगुरू आहेत ते धर्मगुरू चर्चच्या नावाने आज्ञापत्र काढत असत आणि सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक करत असत. म्हणजे तुम्ही जर काही पाप केलं असेल तर तुम्ही पाप क्षालनपत्र काढायचं. त्यामुळे नक्कीच तुमचे जे पाप आहेत ते पाप धुवून निघतील. अशा प्रकारची विचारसरणी लोकांच्या मनावर बिंबवायची
आणि ती आज्ञापत्रे काढण्यासाठी त्यांची आर्थिक लूट करायची, अशा प्रकारची कार्य या कॅथोलिक चर्चच्या माध्यमातून चालत होते. त्यामुळे त्याचबरोबर जर आपण स्वतंत्र विचार मांडले असतील तर हे स्वतंत्र विचार मांडण्यावर सुद्धा बंदी घालण्याचं काम कॅथोलिक चर्चने केलेलं होतं. त्याचबरोबर बायबलमध्ये जे काही लिहिलं असेल किंवा बायबलमध्ये ज्या काही परंपरा असतील त्या परंपरेपेक्षा भिन्न भाष्य जर कोणी करत असेल तर त्याला मृत्यूदंड दिला जात होता. म्हणजे एक प्रकारे या चर्चने लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर, विचार स्वातंत्र्यावर आणि आर्थिक बाबींवर नियंत्रण आणलेलं होतं. या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मानवतावादी विचारसरणी निर्माण करण्याचं काम या प्रबोधन कालखंडामध्ये केलं गेलं. म्हणजे प्रबोधन कालखंडामध्येच अशा प्रकारची विचारसरणी उदयास आली की ज्या विचारसरणीने चर्चच्या विरोधात पाऊल उचलून सत्य काय, खरं काय ते सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण युरोपातील प्रबोधनाचा काळ या काळामध्ये नेमका प्रबोधनाचा आरंभ हा कधी झाला, त्याचबरोबर प्रबोधनाचा उत्कर्ष काळ कोणता, त्याचबरोबर या कालखंडामध्ये नेमक्या कोणत्या संस्कृतीचा पाया घातला गेला, त्याचबरोबर प्रबोधन कालखंडामध्ये माणसाच्या विचार पद्धतीमध्ये, जीवन पद्धतीमध्ये कशा प्रकारे बदल झाला, त्याचबरोबर दुर्लक्षित कोणते विषय होते आणि ते कशा प्रकारे हाताळले गेले, ईश्वराच्या ऐवजी मानव केंद्रबिंदू कसा बनला, त्याचबरोबर दर्यावर्दींना प्रोत्साहन देण्याचं काम कोणाकडून केलं गेलं, त्याचबरोबर ह्याच दर्यावर्दींनी नेमका कोणता शोध लावला, कोणकोणती माहिती आपल्या मायदेशी लोकांना दिली, याचबरोबर कोपर्निकसने कोणकोणते सिद्धांत मांडले, कोणते शोध मांडले, त्याचबरोबर अजून निर्माण झालेले शोध म्हणजेच छपाई, त्याचबरोबर बंदुकीची दारू, यामुळे नेमका कोणता बदल घडून आला आणि कॅथोलिक चर्चच्या संदर्भात जी काही मतं होती किंवा कॅथोलिक चर्चने जे काही नियम निर्माण केले होते ते अनिष्ट नियम, त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची पार्श्वभूमी प्रबोधन कालखंडामध्ये कशा प्रकारे तयार झाली याबद्दल सविस्तर अध्ययन केलं. धन्यवाद.